अंतरवेली गावात आज मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. सततच्या जोरदार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचू लागले असून जनजीवनावर परिणाम झाला आहे. शेतांमध्ये पाणी साचल्याने काही पिकांनाही फटका बसण्याची शक्यता आहे. ग्रामस्थांना गरज असेल तर सुरक्षित ठिकाणी थांबण्याचा सल्ला दिला जात आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. अंतरवेली गावातील सर्व नागरिकांना नम्र विनंती आहे की कृपया सतर्क राहा. नदीला आलेल्या पुरामुळे परिस्थिती गंभीर होत चालली आहे आणि हनुमान मंदिराजवळील पुलावरून पाणी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही वेळ बेफिकिरी करण्याची नाही तर एकमेकांची काळजी घेण्याची आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि जनावरांना नदीकाठापासून दूर ठेवा. अत्यावश्यक कारण नसताना घराबाहेर पडू नका आणि पूल किंवा वाहत्या पाण्याजवळ अजिबात जाऊ नका. प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करा, कारण तुमची एक छोटीशी चूक मोठा धोका निर्माण करू शकते. अंतरवेली गावात आज मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. सततच्या जोरदार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचू लागले असून जनजीवनावर परिणाम झाला आहे. शेतांमध्ये पाणी साचल्याने काही पिकांनाही फटका बसण्याची शक्यता आहे. ग्रामस्थांना गरज असेल तर सुरक्षित ठिकाणी थांबण्याचा सल्ला दिला जात आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. अंतरवेली गावातील सर्व नागरिकांना नम्र विनंती आहे की कृपया सतर्क राहा. नदीला आलेल्या पुरामुळे परिस्थिती गंभीर होत चालली आहे आणि हनुमान मंदिराजवळील पुलावरून पाणी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही वेळ बेफिकिरी करण्याची नाही तर एकमेकांची काळजी घेण्याची आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि जनावरांना नदीकाठापासून दूर ठेवा. अत्यावश्यक कारण नसताना घराबाहेर पडू नका आणि पूल किंवा वाहत्या पाण्याजवळ अजिबात जाऊ नका. प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करा, कारण तुमची एक छोटीशी चूक मोठा धोका निर्माण करू शकते. सूत्रधार: पावसाळ्यात नदीचा प्रवाह खूप वेगवान असतो. नदीकाठी जाणे धोकादायक ठरू शकते. कृपया काळजी घ्या. व्यक्ती 1: अरे, नदीला आज खूप पाणी आलंय, आपण थोडं जवळ जाऊया का? व्यक्ती 2: नाही, अजिबात नाही. नदीकाठी जाणं धोक्याचं आहे. घसरून पडण्याची शक्यता असते. सूत्रधार: नदीच्या पाण्याचा अंदाज बाहेरून लावता येत नाही. पाण्याचा प्रवाह अचानक वाढू शकतो. व्यक्ती 1: पण फक्त बघायला काय हरकत आहे? व्यक्ती 2: हरकत आहे. एक चूक आणि मोठा अपघात होऊ शकतो. सुरक्षित अंतर ठेवणं महत्त्वाचं आहे. सूत्रधार: म्हणूनच नदीजवळ गर्दी करू नका. मुलांना आणि ज्येष्ठांना विशेष काळजी घ्यायला सांगा. सर्वांनी एकत्र: नदीजवळ जाऊ नका, सुरक्षित राहा, आपला जीव जपा. नदीजवळ जाऊ नका हा विषय विशेषतः पावसाळ्यात खूपच महत्त्वाचा ठरतो. आपण नदीला पाहून ती सुंदर, शांत आणि आकर्षक वाटते, पण त्या सुंदरतेच्या मागे दडलेला धोका अनेकदा आपल्या लक्षात येत नाही. पावसाळ्यात नदीतील पाण्याची पातळी अचानक वाढते. कधीकधी वरून पाणी शांत दिसतं, पण आतून प्रवाह खूप वेगवान असतो. अशा वेळी नदीकाठी जाणं, पाण्यात उतरणं किंवा खेळण्यासाठी जवळ थांबणं खूप धोकादायक असतं. एक छोटीशी चूक मोठ्या अपघाताला कारणीभूत ठरू शकते. आपल्यापैकी अनेक मुलांना पावसात भिजायला, पाण्याजवळ खेळायला किंवा नदीकाठी जाऊन मजा करायला आवडतं, पण मजेपेक्षा सुरक्षा जास्त महत्त्वाची आहे. नदीजवळ खडक ओले असल्यामुळे घसरण्याचा धोका. अंतरवेली नदीला पूर आल्याने नदीकाठचा रस्ता खचल्याची घटना समोर आलीय. मुसळधार पावसामुळे परिसरात पाणी साचून वाहतुकीवर परिणाम झालाय. पावसाचा जोर वाढताच नदीची पातळी अचानक वाढली आणि नदीकाठचा रस्ता खचला. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून काही ठिकाणी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झालीय. अंतरवेली नदीला पूर आल्याने नदीकाठचा रस्ता खचल्याची घटना समोर आलीय. मुसळधार पावसामुळे परिसरात पाणी साचून वाहतुकीवर परिणाम झालाय. पावसाचा जोर वाढताच नदीची पातळी अचानक वाढली आणि नदीकाठचा रस्ता खचला. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून काही ठिकाणी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झालीय.